गुड मॉर्निंग मित्रांनो, नमस्कार सर्वांना. सर्वात प्रथम दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. चला, दिवाळी सुरू झालेली आहे आणि आपलं वराती मागून घोड. आता आपण चाललो आहे शॉपिंगला. खरं तर उशिरा जाण्याचं कारण की आधी भरपूर आले होते. हे बघा, फोन चालू आहे. त्याचा फोन त्याच्यासोबत जायचं. हॅलो, आलो 2 मिनटात. आवरावरी करून निघलो आहे लगेच. अरे आलो 2 मिनटात. आलो 2च मिनटात आलो. हां याच्यासोबतच जायचं शॉपिंगला. त्याचाच फोन होता. सुरुवातीला शॉपिंगला जायला काय ना काय होतं की सगळीकडे गर्दी असते आणि त्या गर्दीत एक तर नको वाटतं जायला. आता कसं, उद्या लक्ष्मीपूजन आहे बरोबर. मग आता सगळे लोक पुणे सोडून म्हणतात ना, पुणे मोकळं केलं आहे, नॉन पुणेकर सगळे बाहेर गेलेत. मग त्यामुळे आता पुण्यात थोडी गर्दी कमी असेल. त्यामुळंच आपण पुणे देखील बघणार आहोत. मोकळं पुणे ते देखील फिरणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे शॉपिंग देखील करायची, लाईटिंग वगैरे घ्यायची आहे आणि कपडे वगैरे घ्यायचे. चला जाऊयात, दाखवतो तुम्हाला मी मोकळं पुणे. एकदा ब्रेक लाव बरं हिचा, आपल्या ऑडियन्सला बघू दे. ब्रेक इथं लावलं मग अर्धा किलोमीटर पुढे जाऊन गाडी थांबवती. इज्जत काय त्याला, ब्रेक नाही बाकी आपलं काय आपल्याला आहे थोडी इज्जत आहे. 4 लोक ओळखा देत घरची है ना, 4 घरची झाली. मग काय, पुण्यात जायच्या आधी आपलं काय आहे, नाश्ता. ठीक आहे, प्रत्येक ठिकाणी कुठं जायचं म्हणलं ना, पहिलं खाणंच काय सुधरून द्या ना आम्हाला. बरे खाणं सुधरून देत आहे का काय? हो ना. मग काय लय सोजवळ आहे रे. कुठं जायचं म्हणलं की पहिलं खाणं आणि मग बाहेर निघणं. कधी जायचं पुण्यात? ऑन कॅमेरा कसा आहे, ऑन कॅमेरा मग काय व्यवहार. नाही दिलं माहिती ऑनलाईन चाय धर ना, गॅरंटी माझी चावी देऊ का? काय त्याच्या आईला दिवाळी आली, हवा तर करायची. हा मिठवा रे मिठवा. नाही ना, कोण जाणार मा काय नळडे. मी म्हणलंच नव्हतं खायला चालू म्हणून. चला लवकर, उगा नका खेळ करू. हे बघा, पुणे विदाऊट नॉन पुणेकर्स. खरंच मोकळं झाले राव पुणे. आता आपण या नदीच्या पुलावरती आहे आणि बघा ना, गर्दी म्हणावी तेवढी गर्दी नाही आहे. नाही तर दोन्ही ब्रिज भरून वाहतात. आज काहीच नाही, एवढी गर्दी नाही आहे. काय म्हणायचं याच्यावर तुम्हाला? त्यामुळे आणि कमी आहे आणि माणसं कमी. हां ना, माणसं उघड. काहीच गर्दी नाही, एवढी काहीच गर्दी नाही आहे. गाडी सगळी गाडी बघा, कोण नाही. कोणती वेलपायर काय? हा वेलपायर गाडी गेली. हे आता ओरिजिनल पुणेकरांच्या गाड्या निघणार बाहेर आता. खरं पण. आणि आम्ही शूट कधी करतोय? गावाला जाताना. वेटूगाव बऱ्यापैकी गर्दी कमी. अजून आपल्याला FC रोड फिरायचं आहे, नळ स्टॉप हिंडायचं आहे, सगळं फिरायचं आहे. नाही हिंडायचं येणार आहे काय? आपल्या प्रेक्षकांना दाखवायचं ना सगळं. मग टाकी बघ ना, टाकी कुठे? फुल आहे काय? फुल आहे येड्या. काटा मोडला डायरेक्ट. काट्यावर लोड आलाय. संकार तरुण मित्रमंडळ. अयो गाडी कोणाची सांग? गाडीचे मालक अभिषेक तामाने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चाललोय पुण्यात. पोलीस आहेत का? पोलीस बी सुट्टीवर आहेत. खडकी रेल्वे स्टेशन. आता बघा इथं किती गर्दी असते, इतर वेळेस किती गर्दी असते. आता इथं काहीच गर्दी नाही, एकदम नॉर्मल. चल बरं, घे बरं त्याला, घेऊ मजा घेऊ जरा त्याची. हे कुठून आहे का? कसं आहे मोकळं पुणे? कसं वाटतंय मोकळं पुणे? हे बघा, वाकडेवाडीचं सिग्नल आहे. काहीच गर्दी नाही राव.
अख्खं मोकळं. वाकडं तिकडे सगळे 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 का सगळ्यांचं. आता वाकडेवाडीपर्यंत आलोय पण पूर्ण एवढं दिसत नाही काही गर्दी. चला संचेती पेठा सगळं दाखवतो सगळं. आपल्याला मेन माहिती दगडूशेठला पाया पडायला जायचं आहे आणि माळा घ्यायच्यात. काय हा संचेती ब्रिज अख्खा मोकळा आहे. बऱ्यापैकी मोकळा आहे. अख्खा म्हणण्यापेक्षा बऱ्यापैकी मोकळाचे. 80% मोकळा आहे. 20%च पुणेकर आहेत. खरे आमच्यासारखे. आता आलोय आपण संचेतीच्या हॉस्पिटलच्या समोर. JM रोडला चालू झालं आपण आता. JM रोडला बघा गर्दी बघा पुढे तुम्हाला दाखवतो. ही गर्दी काय पुण्यातली गर्दी का राव ही. खरंच मोकळं आहे राव बघ ना. हा लाईटीच्या माळा बघायला लईच हाईट भाऊ. शेजारची जाळवायची जायची लाईट द्या. काय हे आहे भाऊ इथं आहे. जागा मागात लावलंय भाऊनी सगळा. बघ आता तू सांग हीच आहे ना. आईला मोठी म्हणलं तर मोठी तुला छोटी काय पाटाना. 100 फूट का 300 रुपये फाइनल कितना देगा? 250 लगा दूंगा. मोठा लय कमी फुटाच्या नाही का. वाला नाही का? कमी फुटवाल्या 30 फुट का मिलेगा लास्ट. हां दिखा. द्या ना 30 फूट बास की. मग त्याला काय झालं चांगलं आहे की. 3 मजली पे जाएगा ना 30 फूट. तुला काय रोड पर्यंत सोडायची का? दुसऱ्यापर्यंत 2 मजले 2 मजले पिक्सेल. हेलो दाखव बरं 30 फुटाच्या. वो कितने को है? असेल. हां दिखा. हा मग काय असं बजेटमध्ये बरोबर. बरोबर दुकान. तू आजले सोजवळपणे बोलतो. काय भानगड काय. मी ना हा घरी काय बोलले काय तुला. हा मग काय मल्टी मध्ये का? मल्टी नाही सिंगल कलर आणि कंटिन्यू लागलेलं पाहिजे. रंगीबेरंगी माळा आहे इथं. याला लावायला काय इतना समझो घेते. सगळे आपले रेडी टू कुक पाहिजे आपले. तसलं नको. ही काय समोरच्या घरावर मारायचे का फोकस. 10च्या 10 बघा. 10 माळा घेतल्या आपण. आता नुसते लाख लोक. कितना 400 वाली की जलेगी क्या? लाइट देख के. हां 100 में बल्ब में है क्या? सामने वाली की जलेगी क्या? 100 बल्ब लाइट देख के. 100 अरे इसलिए तो उसका लाइट देख के इतना खर्चा कर रहे हो. नहीं. रिफ्लेक्टर जेम रोड बघा मित्रांनो. आता आला आपण जेम रोड मध्ये. हा जेम रोड आहे. हा रस्त्याचा इतिहास आहे. जेव्हापासून बनवलाय का एकदा पण खड्डा नाही पडला. बनवलाय तसा आणि ज्यांनी बनवला का त्याला परत कॉन्ट्रॅक्टच दिलं नाही बनवायचं. पुढे एवढा नाही. आम्ही या रस्त्याचं अजून डांबरीकरण केलेलं नाही. हा लय भारी करतो म्हणून. हा असा हा JM रोड. आणि इकडं सगळे कपल बसलेले असायचे. आम्ही इथं येऊन बसायचो. खूप जुन्या आठवणी आहेत आमच्या इथल्या. हा ना मोकळा रोड आहे आता सध्या. सेंट मग तुला आत्तर पाय असेल तर पुढं आत्तर मिळेल भाऊ. इथं तुला प्यायचं आहे ना इथं काहीतरी प्यायला आहे. यांचा गणपती आता कुठला गणपती आला. FC रोड. तरी कॅफे आम्ही गेलो होतो. मी कॅफे कुठं लागला येड्या येतोय यामुळे आलोय. तू खर्च करतोय म्हणून. कसं बघते खर्च म्हणलं. चल घे कॅफे. लय दिवसातून फर्स्ट टाइमच आलो. लय दिवसातून म्हणण्यापेक्षा बाहेरून लय वेळा बघितलंय. आतमध्ये पहिल्यांदा आलो. हा ना बघा कसं आहे. काच पण मस्का
चहा बन मस्का, चहान बन मस्का. कॉफी कसं आहे? गुड लक कॅफेला नाव ठेवतो का राहू? हो. हा. गोड काहीच नाही. क्रीम लय बेकार लागते. 20% क्रीम लयच बेकार लागते. तुला म्हणते गार्डन वडापाव खायला चल तर खाणार का आता वडापाव? बरं मग पुढे नॉन स्टॉपला, नॉन स्टॉपला. चला गाईज फायनली आपली शॉपिंग झालेली आहे आणि हे बघा दाखवतो काय काय आणले आपण नाही का. लाईटीच्या माळा वगैरे आणल्या होत्या आपण 10. हे बघा या लाईटीच्या माळा आहेत अशा 10 त्या घरावरती सोडायच्यात. आणि हे आता सोडायचं काम करूयात. त्यासाठी सगळ्यात पहिले काय करायला लागेल? कपडे बदलायला लागेल. हे बघा इथं बघा कुठे तिकडून बघ ती नेमकी कसं काय चाललंय ते है ना. आता ती कायचेच आता हे चांगले कपडे आहेत चांगले आहेत. मग आता हे बदलायचे आणि ती दुसरे कपडे घालायचे कारण घरकाम करताना जुनेच कपडे घालावं लागणार ना. म्हणून मग ते कपडे घालायचे आणि माळा सोडायच्या. हो सोडायच्या का लाईटीच्या माळा? चला आपण आलेलो आहे लोकेशनला. हे बघा या लाईटीच्या माळा 10 बॉक्स आणलेत. 10 लाईटीच्या माळा इकडं लावून टाकायच्या. आता हे जुन्या माळा आहेत ह्या काढून घ्यायच्या आणि नवीन टाकून द्यायच्या. मग या माळ ह्याच्यात लावायचे बॉक्स ह्याच्यात लावायचे आणि ते खाली द्यायचे सोडून. अर्धा तास झालं एवढंच चाललं आहे. इथं बघा इथं ठेवलेलं आहे सगळं माळा बघा. आता तशी 4 झाल्यात लावून 6 राहिल्यात. गाईज फायनली सगळ्या माळा हातरून झाल्यात. हे बघा इथे 1 2 3 अशा 10 माळा झाल्यात. आता कनेक्शन द्यायचं आणि चालू करायचं एवढंच राहील. जुगाड केले कनेक्शनचं थोडे. फायनली माळा वगैरे हातरून झाल्यात. पण आता अंधार व्हायची वाट बघूयात कारण अंधार पडल्यानंतर लाईटिंग लावल्यानंतर एक नंबर दिसणार आहे मला माहिती आहे. चला मग आता थोडं अंधार पडतोय तोपर्यंत आपलं यूट्यूब चॅनलचं बघूयात सगळं ॲनालिटिक्स वगैरे. कारण की आपले दुसरी जी टर्म आहे यूट्यूबची ती पूर्ण व्हायला थोडाच वॉच टाईम राहिला आहे. लवकरच तो देखील पूर्ण होणार आहे. त्याच्यामुळं त्याच्यावरती खूप लक्ष आहे माझं. कंटिन्यू तो पाहत राहतो आहे मी. आता फक्त मला वाटते 30 ते 40 तास राहिले असतील. पण ते झाल्यानंतर मग मज्जा. चला बघूया आता किती तास राहिले काय सगळं बघूयात. आणि मग त्यानंतर रात्र झाले की ते सगळं एकदा बघू कसं झालं आहे लाईटीचं. आता वाजले बघा 7 वाजत आलेत म्हणजे अंधार पडला आहे. चला आता आपल्या घराची लाईटिंग कशी आहे काय दाखवतो तुम्हाला. कशी झाली आपण घेतलेली मेहनत कशी दिसते ना हे दाखवतो. चला आता कम्प्युटर बंद करतो. गाईज कशी वाटली घराची लाईटिंग? खरं तर छोटं घर आहे त्याच्यामुळं तेवढी लाईटिंग केली आहे. पुढचं सगळं प्लॅनिंग आहे ते आता नाही सांगत तुम्हाला हळूहळू दिसेलच. पुढची दिवाळी बहुतेक दुसऱ्या ठिकाणी असू शकते. होप सो. तर हे होतं सगळं दिवाळीचं प्लॅनिंग. म्हणजे सुरुवात केली आपण घरातल्या लाईटिंगपासून पण त्याच्यातली एक माळ बंद होती. मग ते कमी पडायला लागलं मग मूड गेला. मग म्हटलं चला नवीन आणू. मग पुण्यात गेलो.
मग पुण्यातून माळ वगैरे आणली, ते टाकल्या सगळ्या आणि एकदम झगमगाट करून टाकला दिवाळीचा, एकदम फुल एन्जॉय. चला तर आवरलेलं पण आहे आणि आता जायचं शूटला. कारण तुम्हाला माहिती व्हिडिओ एडिटरचं काम कधी पण असतं, व्हिडिओ शूटवाल्याचं काम कधी असतं, कारण फेस्टिवल आहे, त्यांना फेस्टिवलचं दाखवायचं असतं. त्याच्यामुळं मग आता तिकडेच कार्यक्रम आहे, मग तिकडेच चाललो आहे. त्यामुळे आवरले वगैरे व्यवस्थित एकदम टाकाटक. चला जाऊयात आता आपण शूटला. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा. चलो.